अमेरिकेच्या उत्तरेकडील राज्य असलेल्या मिनिसोटामध्ये एका नदीवरील पूल स्फोटकाच्या सहाय्याने उडवून देण्यात आला। गेल्या उन्हाळ्यात पडलेल्या मुसळधार पावसात या पुलाचा बराचसा भाग कोसळलेला होता। या कोसळलेल्या दक्षिण मिनिसोटा पुलाचा उरलेला भाग सुद्धा स्फोटकांनी उडवून देण्यात आलाय। पुलाचे बीम नष्ट करण्यासाठी या स्फोटकांचा वापर करण्यात आला। पुलाचा मोठा भाग आधीच खरतर नदीमध्ये कोसळलेला होता। ही नदी थंड वातावरणामध्ये गोठलेल्या अवस्थेत असते। हा पूल 40 वर्ष जुना असल्याचं बोललं जात आहे। काँगो देशातील गोमा शहरावर मुव्हमेंट 23 नावाच्या बंडखोर संघटनेनं कब्जा मिळवल्याचं बघायला मिळत आहे। तर तुरुंगफोडीच्या घटनेदरम्यान मुन्सेन्से कारागृहातील हजारो पुरुष कैदी पळून जाण्यात यशस्वी झाले। कारागृहातील हजारो महिलांवर बलात्कार करत त्यांना जिवंत जाळल्याचा प्रकार सुद्धा समोर आला। या हल्ल्यावेळी काँगोमध्ये मोठ्या प्रमाणात मानवी हक्कांचं सुद्धा उल्लंघन झालं। यात अनेकांच्या घरावर बॉम्ब हल्ले, सामूहिक बलात्कार आणि इतर लैंगिक अत्याचारांच्या घटनांचा सुद्धा समावेश आहे। पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं समलैंगिक संबंध असलेल्या सैनिकांना मृत्यूदंड दिल्याचं बघायला मिळत आहे। इस्रायली लष्कराला गाझामधून मिळालेल्या कागदपत्रांमधून हा खुलासा करण्यात आला। 2023 मध्ये इस्रायलमधून अपहरण केलेल्या 94 हमास सैनिकांनी पोलिसांवर बलात्कार केलाय। त्यापैकी किती जणांना शिक्षा झाली याची माहिती अद्याप उघड झाली नाही। 2016 मध्ये समलैंगिक संबंध असल्याच्या कारणावरून हमासचा माजी कमांडर महसूद इश्तावी याची हत्या करण्यात आलेली होती। त्याच्या माजी साथीदारांनी गोळ्या झाडून त्याला ठार केलेलं होतं। बांगलादेशचे संस्थापक शेख मुजीबुर रहमान यांचं निवासस्थान पाडण्यात आलं। रहमान यांचे धाममंडी येथील स्मारक आणि निवासस्थानाची 2 दिवसांपूर्वी संतप्त जमावानं तोडफोड केलेली होती। तसंच स्मारकाची तोडफोड केल्यानंतर जमावानं पॅलेस्टाईनचा झेंडा सुद्धा त्या ठिकाणी फडकावलेला होता। रहमान यांनी स्थापन केलेल्या अवामी लीगवर बंदी घालण्याची मागणी जमाव सध्या करत आहे। अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये विमान अपघाताची घटना घडली आहे। सिएटल टाकोमा आंतरराष्ट्रीय विमानतळावर जपान एअरलाइन्सचं विमान आणि डेल्टा एअरलाइन्सच्या विमानांची टक्कर झाली। या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून प्रवाशांना त्वरित सुरक्षितपणे विमानातून बाहेर काढण्यात आलं। अपघातावेळी विमानतळ कर्मचारी आणि क्रू मेंबर्स घाबरलेल्या स्थितीत होते, परंतु कोणतीही गंभीर हानी झाली नसल्याची माहिती विमानतळावरील अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी केलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी हजारो नागरिकांनी टेक्सास कॅपिटलमध्ये मोर्चा काढला। ऑस्टिनमधील शेकडो आंदोलकांनी लोकशाही अशीच दिसते या घोषणा देत मोर्चा काढलाय। ट्रम्प यांच्या इमिग्रेशन कारवाईपासून ते ट्रान्सजेंडरचे अधिकार मागे घेण्याबद्दल निर्णयाचा नागरिकांनी विरोध केला। तसेच गाझा पट्टीतून पॅलेस्टिनींना बळजबरीने हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावाचा देखील हजारो निदर्शकांनी निषेध केल्याचं बघायला मिळालं। पनामा कालव्यातून जाणाऱ्या अमेरिकी सरकारी जहाजांचं शुल्क रद्द करण्यास पनामानं आता सहमती दर्शवल्याचं बघायला मिळत आहे। या निर्णयामुळे अमेरिकन सरकारची दरवर्षी कोट्यवधी डॉलर्सची बचत होईल। अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो पनामात दाखल झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला। राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकल्यानंतर ट्रम्प यांनी पनामा कालव्यातून जाणाऱ्या अमेरिकन जहाजांवर जादा दर आकारल्याचा आरोप केलेला होता। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांविरोधात कडक धोरण स्वीकारलंय। त्यानुसार अमेरिकेमध्ये बेकायदा प्रवेश केलेल्या स्थलांतरितांना ताब्यात घेऊन पुन्हा त्यांच्या देशात पाठवायला सुरुवात केली। याच पार्श्वभूमीवर अमेरिकन दूतावासांच्या प्रवक्त्यानं महत्त्वाचं विधान केल्याचं बघायला मिळालं। इमिग्रेशन कायद्यांची अंमलबजावणी हे अमेरिकन सुरक्षेसाठी महत्त्वाचं पाऊल आहे। तो निर्णय अत्यंत गांभीर्यानं घेण्यात आलाय, ज्यामुळे देशाची सुरक्षा आणि सार्वजनिक शांतता सुनिश्चित होईल, असं त्यांनी म्हटलेलं आहे। डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकन वस्तूंवर कर लादण्याच्या धमकी दिल्यानंतर मेक्सिकोनं उत्तर सीमेवर 10,000 सैनिकांची तुकडी पाठवली आहे। तसेच सिउदाद जुआरेज आणि एल पासो टेक्सासच्या सीमेवर मेक्सिकन नॅशनल गार्ड आणि लष्कराच्या ट्रकच्या रांगा लागल्या आहेत। गेल्या वर्षभरात स्थलांतरितांची आणि फॅटेलिनच्या ओव्हरडोसमध्ये लक्षणीय घट होऊन सुद्धा ट्रम्प यांनी सीमेवर आणीबाणी जाहीर केल्याचं बघायला मिळत आहे। अमेरिकेच्या यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेंटनं भारत विरोधी दहशतवादी संघटना फलाह ए इन्सानियत या फाउंडेशनला निधी पुरवल्याचा आरोप करण्यात आला। या फाउंडेशनचा संबंध लष्करी तैयबा आणि जमात उद दावा या कुख्यात संघटनांशी आहे।
या संघटनांना मुंबईवरील 26 अकराच्या हल्ल्यासाठी जबाबदार धरण्यात आलं होतं. अमेरिकेनं अशा संस्थांवर बंदी सुद्धा घातलेली होती. तरीही त्यांना USAID मार्फत पैसे मिळत राहिले. धक्कादायक बाब म्हणजे भारताचे विरोधक जॉर्ज सोरोस यांच्याकडून सुद्धा USAIDला निधी मिळाल्याचंही सांगण्यात येत आहे. US स्टेट विभागानं याबाबतची माहिती दिली आहे. अमेरिकेमध्ये एकाच वेळी तब्बल 40,000 सरकारी कर्मचारी राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बाय आउट पॅकेजची ऑफर दिलेली होती. त्या ऑफरचा स्वीकार करत कर्मचाऱ्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवलेली आहे. राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताच ट्रम्प यांनी आदेशांचा धडाका लावल्याचं बघायला मिळत आहे. त्याचमुळे अमेरिकेतील घडामोडींना वेग आलाय. त्याचे पडसाद जागतिक राजकारणातही जाणवू लागलेले आहेत. त्यात या मोठ्या घडामोडींची भर सुद्धा पडली. सरकारी आकड्यांनुसार अमेरिकेमध्ये संघराज्य कर्मचाऱ्यांची संख्या 30 लाखांपेक्षा जास्त आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांनी इराण विरोधात मोठं पाऊल उचललंय. ट्रम्प यांनी इराणच्या चाबहार पोर्टाला दिलेली सूट संपवण्यात यावी असे आदेश दिलेत. याआधी अमेरिकेनं अशरफ गनी सरकार असताना भारताला अफगाणिस्तानपर्यंत माल पोहोचवण्यासाठी चाबहार बंदराला निर्बंधातून सूट दिलेली होती. त्याचमुळे पाकिस्तानला धक्का बसलेला होता. यापूर्वी ट्रम्प प्रशासनानं नोव्हेंबर 2018 साली भारताला चाबहार बंदराबाबत सूट दिलेली होती. मात्र आता तीच सूट अमेरिकेनं रोखल्याचं बघायला मिळत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताला एक खुशखबर देण्याची शक्यता वर्तवली जाते. मात्र त्यामुळे भारताचे शेजारील देश असलेल्या पाकिस्तान आणि चीनच्या चिंता वाढणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ट्रम्प भारताला ही मोठी खुशखबर देऊ शकतात. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात दोनही देशांदरम्यान अनेक संरक्षण करारांवर सुद्धा चर्चा होण्याची अपेक्षा आहे. या करारामध्ये अमेरिकन इन्फंट्री कॉम्बॅट व्हेकल स्ट्रायकरचा समावेश सुद्धा असू शकतो. अमेरिकेच्या मध्य अटलांटिक राज्यांमध्ये हिमवादळाची शक्यता वर्तवण्यात येते. या वादळाचे चाहूल लागताच ट्रकमध्ये मीठ भरून सज्ज ठेवण्यात सुरुवात झाली. रस्त्यावर बर्फ साचू नये म्हणून मिठाचा वापर करण्यात येतो. त्याचमुळे मध्य अटलांटिकच्या दिशेनं हिमवादळ सरकू लागताच मिठाचे ट्रक तयार करण्यात येत आहेत. या वादळामुळे वीज पुरवठा खंडित होण्यासह वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो असा इशारा हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला. मेरीलँड, पेन्सिल्व्हेनिया, व्हर्जिनिया आणि वेस्ट व्हर्जिनियाच्या काही भागात वादळाचा इशारा देण्यात आलाय. अमेरिका G20 संघटनेमधून सुद्धा बाहेर पडण्याची शक्यता दिसू लागली आहे. ट्रम्प प्रशासनाच्या निर्णयामुळे जागतिक राजकारणामध्ये गोंधळ निर्माण झाला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प एकमागून एक निर्णय घेत आहेत. त्याचमुळे जागतिक राजकारणामध्ये उलथापालथ सुरू आहे. आता अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी G20 परिषदेमध्ये सामील न होण्याचा निर्णय घेतलाय. अमेरिका एकामागून एक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडतोय. त्याचमुळे रुबियो यांच्या निर्णयामुळे अमेरिका G20 परिषदेमधून सुद्धा बाहेर पडताय का असा प्रश्न जानकर यांनी उपस्थित केलाय. तुर्कीनं जागतिक ड्रोन उद्योगातील 65% निर्यात काबीज केली आहे. तर सौदी अरेबिया आणि पाकिस्ताननं तुर्कीच्या 5th जनरेशन लढाऊ विमानांच्या खरेदीसाठी उत्सुकता सुद्धा दाखवलेली आहे. तुर्कीनं गेल्या काही वर्षात संरक्षण उद्योग झपाट्यानं विकसित केलाय. तुर्कस्तान एकेकाळी परदेशी शस्त्रांवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून होता. मात्र आज तुर्कस्तानला एक मोठा संरक्षण उद्योग म्हणून ओळख मिळू लागल्याचं बघायला मिळत आहे. मागील वर्षी तुर्कीनं शस्त्र उद्योगात झपाट्यानं प्रगती केलेली आहे आणि यश सुद्धा संपादन केलं. असं मत तुर्कीचे संरक्षण उद्योगाचे अध्यक्ष डॉक्टर हलुक गोरगण यांनी मांडलंय. चीननं प्रगत रडार प्रणालीचा व्हिडिओ जारी करत जगभरातील देशांची चिंता वाढवली आहे. या प्रणालीमुळे हजारो मैल दूर असलेल्या सर्वच क्षेपणास्त्रांसह इतर सर्व गोष्टींचा मागोवा घेणं आणि नष्ट करणं चीनला सहज शक्य होईल. चीननं अशी अँटी हायपरसोनिक मिसाईल रडार सिस्टीम तयार केली आहे. चीन खरं तर सतत नवनवीन विध्वंस शस्त्र तयार करत आहे, जे पाहून प्रत्येक वेळी जग आश्चर्यचकित होतं. अलीकडे चीनची 2 नवीन लढाऊ विमानं दिसली. त्याचवेळी आता ड्रॅगननं सुद्धा जगाला एक रडार प्रणाली दाखवलेली आहे, जी त्याला अभेद्य बनवताना पाहायला मिळते. काश्मीरसाठी आणखी 10 युद्ध लढावी लागली तरी बेहत्तर असं चितावणीखोर वक्तव्य पाक लष्कर प्रमुखांनी पाकव्याप्त काश्मीरमधून केलं. पाकव्याप्त काश्मीरच्या मुझफ्फराबादमध्ये एका कार्यक्रमात पाकिस्तानी लष्करी प्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी हे वक्तव्य केलंय. काश्मीर मुद्द्यावरून पाकिस्तान कधीही मागे हटण्यासाठी तयार होणार नाही. काश्मीरसाठी पाकिस्तानचं लष्कर आणखी 10 युद्ध लढण्यासाठी तयार आहे. त्यांच्या ताकदीसमोर पाकिस्तानला पूर्वी कधी घाबरला ना यापुढेही घाबरणार असं मुनीर यांनी भारताला उद्देशून म्हटलं.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतविरोधी परिषदेत हमासचे नेते सहभागी सुद्धा झाल्याचं बघायला मिळालं. त्यामुळे ही परिषद खूप चर्चेत आली आहे. पाकिस्तानमध्ये बुधवारी अल अक्सा फ्लड कॉन्फरन्स आयोजित करण्यात आलं होतं आणि यामध्ये जैश-ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ तल्ला सैफ आणि जैश कमांडर असगर खान काश्मीरी उपस्थित होते. विशेष म्हणजे या संघटनांच्या दहशतवाद्यांनी कार्यक्रमात हमास नेत्यांचं जंगी स्वागतही केलं. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हमासचे नेते आलिशान SUV मध्ये रावकोटमधील शहीद साबिर स्टेडियममध्ये जात असल्याचं पाहायला मिळत आहे. अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष माइली यांनी जागतिक आरोग्य संघटनेतून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. माइली यांचा निर्णय अशा वेळी आलाय जेव्हा अमेरिकेनं देखील आपलं सदस्यत्व काढून घेतलं. WHOच्या 2024-25च्या अंदाजित $6.9 अब्ज बजेटपैकी अर्जेंटिनाचा आर्थिक वाटा फक्त $80 लाख होता. त्याचमुळे जागतिक स्तरावर खळबळ माजलेली होती. ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाची सूत्र हाती घेताच 21 दिवसात WHO मधून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. इराणमध्ये महिलांच्या कपड्यांबद्दलच्या कठोर कायद्याविरोधात एका महिलेनं आंदोलन सध्या चर्चेचा विषय बनलाय. एका महिलेचा व्हिडिओ समोर आला असून महिला नग्न अवस्थेत पोलिसांच्या वाहनावर जाऊन बसल्याचं बघायला मिळत आहे. तर हा व्हिडिओ इराणी पत्रकार मसीह अलीनेजाद यांनी शेअर केलाय. इराणमध्ये पूर्ण शरीर न झाकणाऱ्या महिलांना कठोर शिक्षा दिली जाते. या विरोधात ही महिला आंदोलन करत असल्याचं समजतंय. तर 1979 साली इराणमध्ये झालेल्या क्रांतीपासून महिलांचे कपडे हा वादाचा विषय ठरलाय. ओपन AI साठी भारत ही दुसरी सर्वात मोठी बाजारपेठ असल्याचं वक्तव्य CEO सॅम ऑल्टमन यांनी केलं. जगातील प्रसिद्ध AI कंपनी ओपन AIचे CEO सॅम ऑल्टमन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान सॅम ऑल्टमन यांनी IT मंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत भारतातील AI भविष्याबाबत चर्चा सुद्धा केली. या चर्चेत सॅम ऑल्टमन यांनी भारतात AIचं भविष्य उज्ज्वल असल्याचं म्हटलं. तर ऑल्टमन यांनी जून 2023 मध्ये शेवटचा भारत दौरा केलेला होता आणि आता 2025ला ते पुन्हा एकदा भारतात आलेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही देशांवर टॅरिफ लावण्याचा घेतलेल्या निर्णयाला फटका क्रिप्टो मार्केटला बसल्याचं बघायला मिळतोय. क्रिप्टोकरन्सी बिटकॉइनमध्ये बुधवारी जवळपास 1% घसरण झाली आहे. बिटकॉइन घसरून आता $97,760 वर आला. तर इथरच्या किमती सुद्धा $2,761 ट्रेड करत आहे. कार्डानो, तेथर, पोकाडॉट, चेनलिंकच्या किमतीत सुद्धा घसरण झाली आहे. अवघ्या एका दिवसात क्रिप्टो मार्केट कॅपिटलायझेशन जवळपास 2.7% कमी होऊन $3.25 लाख कोटी वर येऊन पोहोचल्याचं बघायला मिळत आहे. इस्माइली शिया मुस्लिमांना नवा आगा खान आता मिळालाय. पिता आगा खान प्रिन्स शाह करीम अल हुसेनी यांच्या निधनानंतर मुलगा प्रिन्स रहीम अल हुसेनी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आगा खान पदाची सूत्र आता हाती घेतली आहेत. 53 वर्षीय रहीम यांनी बुधवारी ही जबाबदारी स्वीकारलेली आहे. प्रिन्स शाह करीम यांना 3 मुलगे आणि 1 मुलगी आहे. त्यापैकी ज्येष्ठ असलेले रहीम यांच्याकडे ही पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. इस्माइली मुस्लिमांचे गुरु आगा खान यांचं मंगळवारी निधन झालेलं होतं. ते इस्माइली मुस्लिमांचे 49वे इमाम होते. बिहारच्या सहरसा येथे दरोड्यांची धक्कादायक अशी घटना उघडकीस आलेली आहे. बैजनाथपूर परिसरातील तिरी येथील पेट्रोल पंपावर चार सशस्त्र गुंडांनी दिवसाढवळ्या हा दरोडा टाकला. गुन्हेगारांनी पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला शस्त्राचा धाक दाखवत सुमारे ₹21,000 लुटून पळ काढलाय. ही घटना CCTV मध्ये चित्रित सुद्धा झाली आहे. दरोड्याची पेट्रोल पंपावर ग्राहकांसमोर ही घटना घडली. चौघे जण 2 वेगवेगळ्या दुचाकींवर आले. त्यांनी दुचाकीमध्ये पेट्रोल भरलं आणि नंतर शस्त्रे काढत पेट्रोल पंप कर्मचाऱ्याला धमकावल्याचं बघायला मिळालं. त्यानंतर पैशांची बॅग हिसकावून त्यांनी त्या ठिकाणून पळ काढलाय. भारतीय वायुदलाचं लढाऊ विमान कोसळलंय. मध्य प्रदेशमधील शिवपुरी बहेरता सानी गावाजवळ हवाई दलाचं हे विमान कोसळल्याची घटना घडली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये. पायलट सुरक्षित सध्या आहे. तसंच अपघातानंतर स्थानिक प्रशासनानं तात्काळ घटनास्थळी जात जखमींची मदत सुद्धा केली. ट्रम्प यांनी लेकेन रिले कायदा यावर स्वाक्षरी केल्यानंतर अमेरिकेकडून स्थलांतरितांविरोधात कारवाई केली जाते. अमेरिका बेकायदा स्थलांतरितांना दररोज लष्करी विमानांमध्ये त्यांच्या मूळ देशात पाठवत आहे. भारतीय बेकायदा स्थलांतरितांना घेऊन अमेरिकेचं पहिलं C-17 लष्करी विमान अमृतसर विमानतळावर उतरलं. अमेरिकेच्या लष्करी विमानात जवळपास 104 भारतीय बेकायदेशीर स्थलांतरित होते. त्यापैकी 33 जण हे गुजरातचे होते.
अमेरिकेच्या लष्कराचं लढाऊ विमान बेकायदा भारतीय स्थलांतरितांना घेऊन बुधवारी दुपारी पंजाबच्या अमृतसरमध्ये पोहोचलंय. त्यांना बेड्या ठोकून आणल्याचा आरोप करत विरोधकांनी संसदेच्या प्रवेशद्वारावरच आंदोलन केलं. विरोधक नेत्यांनी हातात बेड्या घालून फलक घेत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये संसदेचे विरोधी पक्षनेते काँग्रेसचे खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इंडिया आघाडीतील अनेक दिग्गज नेते सहभागी झाल्याचं बघायला मिळालं. ट्रम्प यांनी भारतीयांना लष्करी विमानामध्ये कैद्यांसारखं परत पाठवल्याचा आरोप करत काँग्रेसनं लोकसभेमध्ये निषेध आंदोलन केलं. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलंय. सभागृहात देखील विरोधी पक्ष आक्रमक झालेला होता, तर गोंधळ झाल्यानं लोकसभेचं कामकाज सुद्धा तहकूब करण्यात आलं. अमेरिकेनं C-17 ग्लोबमास्टर विमान अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरलेलं होतं. या विमानातून जवळपास 104 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरित भारतात परत आले होते, ज्यांना ट्रम्प सरकारनं कैद्यांप्रमाणे जबरदस्तीनं हद्दपार केल्याचं बघायला मिळालं होतं. तर अमेरिकेतील बेकायदा स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाल्यानंतर परराष्ट्र मंत्री S. जयशंकर यांनी संसदेमध्ये निवेदन सादर केलंय. अमेरिकेतून भारतीयांना हद्दपार करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. 2009 पासून असं घडतंय. आम्ही कधीही बेकायदा स्थलांतरितांच्या बाजूने नाही, त्यामुळे कोणत्याही देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो. भारत सरकार म्हणून आम्ही कायदेशीर स्थलांतरितांच्या बाजूने आहोत, असं त्यांनी संसदेमध्ये स्पष्ट केलंय. गोवा विधानसभेचे 2 दिवसीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. या अधिवेशनामध्ये 46 तारांकित 188 अतारांकित प्रश्न आलेले आहेत. सरकारतर्फे 5 विधेयकं सुद्धा मांडली जातील, तसेच खासगी विधेयकांची संख्याही 5 आहे. याबरोबरच 5 ठराव या छोट्या अधिवेशनामध्ये विधानसभा पटलावर येतील अशी माहिती विधानसभा सचिव नम्रता उल्मण यांनी दिली. तर अधिवेशनाचा कालखंड कमी असल्यानं विरोधक नाराज असले तरी आक्रमक पवित्र्यात आहेत. दुसरीकडे सत्ताधारी सावध पवित्र्यात असून विरोधकांच्या रणनीतीला ठोस उत्तर देण्याची त्यांची तयारी करतायत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय कार्यालयाचं उद्घाटन संसद भवनात पार पडलं. संसदेच्या संविधान सदनातील 128A या कार्यालयाचं ठाकरेंच्या सेनेच्या सर्व खासदारांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडलंय. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सेनेला संसदेमध्ये हे स्वतंत्र असं कार्यालय मिळाल्याचं बघायला मिळत आहे. संयुक्त राष्ट्र महासभेचे अध्यक्ष फिलेमोन यांग यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. देशाच्या विकासासाठी वित्तपुरवठा विषयक 4थी परिषद आणि 3री संयुक्त राष्ट्र महासागर परिषदेसारख्या महत्त्वाच्या परिषदांमध्ये भारत सक्रिय सहभाग घेणार असं आश्वासन राष्ट्रपतींनी दिलं. शाश्वत विकासासाठी विज्ञान आणि डेटा चालित दृष्टिकोनावर फिलेमोन यांग यांनी भर दिल्याबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुकही केलंय. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या राष्ट्रीय महामार्ग 44 वरची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मनसरजवळील कुमारी टोल नाका ते मध्य प्रदेश सीमावर्ती खवासा गावच्या दरम्यान अनेक प्रवासी आपली वाहनं थांबवून जंगलात जात आहेत. त्याचमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात कचरा सुद्धा साचलाय. प्रवासी जेवणासाठी जंगलात जातात, त्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक, कागदी कचरा यासह दारूच्या बाटल्या आढळून आल्यात आणि त्यामुळे वन्य प्राण्यांसह निसर्गाला सुद्धा याचा धोका निर्माण झालाय. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी करमाळी रेल्वे स्थानकावरून प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. महाकुंभाला जाणाऱ्या प्रवाशांना शुभेच्छा देत 13 आणि 21 फेब्रुवारीला आणखी 2 गाड्या सोडण्याचं आश्वासन मुख्यमंत्री सावंत यांनी दिलं. यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या नियोजनाचं सुद्धा त्यांनी कौतुक केलंय. तर आणखी प्रवासी जाणार असतील तर त्यासाठी सुद्धा नियोजन केलं जाईल असंही त्यांनी म्हटलं. उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभात 24 दिवसात 39 कोटींहून अधिक भाविकांनी स्नान केलंय. गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांचा पवित्र संगम असलेल्या त्रिवेणी संगमात भाविक स्नान करतात. मौनी अमावस्येला झालेल्या शेंगराचेंगरीनंतर प्रशासन अलर्ट मोडवर आलाय. या शेंगराचेंगरीनंतर सर्व 13 आखाड्यांनी मौनी अमावस्येचं अमृत स्नान अखेर रद्द केलेलं होतं. प्रयागराजच्या महाकुंभाकडे भाविकांचा ओघ सध्या सुरूच दिसतोय. संगमामध्ये दररोज लाखो भाविक स्नान करतायत. दरम्यान देशभरातील आदिवासी समुदायातील 25,000हून अधिक भाविक सुद्धा महाकुंभ मेळ्यात एकत्र येणार आहेत. ते संगमामध्ये पवित्र स्नान करत त्यांचा धर्म, संस्कृती आणि परंपरांचं रक्षण करण्याची प्रतिज्ञा करतील. RSSच्या वनवासी कल्याण आश्रमानं आयोजित केलेला हा मेळावा 6 ते 10 फेब्रुवारी दरम्यान पार पडणार आहे.
मध्य प्रदेशातील एका शिक्षकाच्या घरी 8 कोटींहून अधिक रकमेच्या मालमत्तेची रजिस्ट्री सापडल्याचं बघायला मिळालं। बेहिशोबी मालमत्तेची तक्रार मिळाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकानं भोंटी येथील केदार गावातील सरकारी शिक्षक सुरेश सिंग भदौरिया यांच्या घरावर छापा टाकला। या छाप्यात शिक्षक आणि त्याच्या कुटुंबियांच्या नावे 8 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या मालमत्तेची रजिस्ट्री सापडलेली आहे। या प्रकरणी पुढची कारवाई सध्या पोलीस करतायत। राजस्थानच्या जयपूरमध्ये बसनं कारला धडक दिल्यानं भीषण अपघात घडला। जोधपूर डेपोची बस जयपूरहून अजमेरला जात असताना अचानक बसचा टायर फुटला। त्यानंतर चालकाचं नियंत्रण सुटलं। बस दुभाजक तोडून अजमेरहून जयपूरला येणाऱ्या इको कारला धडकली। यामध्ये कारमध्ये प्रवास करणाऱ्या 8 जणांचा मृत्यू झालाय, तर अनेक प्रवासी अद्यापही जखमी आहेत। हे सर्व लोक जयपूरहून प्रयागराजला महाकुंभात स्नान करण्यासाठी जात होते, तर अपघातामुळे रस्त्यावर बराच वेळ वाहतूक कोंडी सुद्धा निर्माण झालेली होती। कर्नाटकमधील अडूर प्राथमिक आरोग्य केंद्रात एक धक्कादायक अशी घटना घडली आहे। 7 वर्षीय मुलाची जखम जोडण्यासाठी नर्सनं फेविक्विकचा वापर केल्याचा धक्कादायक असा प्रकार उघडकीस आला। हा प्रकार समोर आल्यानंतर या नर्सला निलंबित सुद्धा करण्यात आलं। राज्य सरकारच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये या नर्सला निलंबित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। तर मुलाच्या पालकांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केलेला होता, ज्यात नर्स टाके घालण्यापेक्षा फेविक्विक वापरणं चांगलं असल्याचं म्हणत होती। तर बेळगावात वाहतूक पोलिसांनी आगळीवेगळी मोहीम राबवलेली आहे। हेल्मेट परिधान न केलेल्या दुचाकीस्वारांकडून दंड न आकारता वाहतूक पोलिसांनी त्यांच्याकडून जनजागृती करून घेतली आहे। आणि याचवेळी हेल्मेट परिधान करणं किती महत्त्वाचं आहे, सर्वजण कसं सुरक्षित राहू शकतात याचं महत्त्व पोलिसांनी पटवून दिलं। सोबतच दुचाकीस्वारांना थांबवून त्यांच्या हातात फलक देऊन पोलिसांनी हेल्मेटची जनजागृती मोहीम राबवल्याचं बघायला मिळालं। उत्तर भारतात बर्फवृष्टीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यातील मनालीचं रूपांतर पांढऱ्या स्वर्गात झाल्याचं बघायला मिळालं। यासह जम्मू काश्मीरमधील डोडा भागातील उंच पर्वतरांगांमध्ये सुद्धा बर्फवृष्टी झाल्याचं बघायला मिळालं। आणि याचमुळे डोंगराळ भागातील निसर्ग सौंदर्य आणखीनच खुललंय। उत्तर भारतात तापमानात घट झाली असून थंडी सुद्धा चांगलीच वाढली आहे। श्रीनगर शहरात किमान तापमान उणे 2 अंश सेल्सिअस पर्यंत खाली गेलाय। उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड हवेमुळे देशातील इतर भागामध्ये सुद्धा थंडीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। भारताच्या चांद्रयान 4च्या प्रक्षेपणाची तयारी आता पूर्ण झाली, अशी माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली। चांद्रयान मिशन 4 2027 मध्ये सुरू होणार आहे आणि या मोहिमेद्वारे चंद्राच्या खडकांचे नमुने पृथ्वीवर आणले जातील। चांद्रयान 4चं हे उच्च क्षमतेच्या LVM-3 रॉकेटद्वारे 5 वेगवेगळे घटक होऊन जातील। या मोहिमेतून भारतीय अंतराळवीरांना एका विशेष वाहनातून अंतराळात पृथ्वीच्या खालच्या कक्षेत पाठवलं जाईल आणि त्यानंतर सुरक्षितपणे पृथ्वीवर परत आणलं जाईल।